जावा प्रोग्रामिंग मराठीमधून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करायला विसरू नका. आज आपण जावामधील बेसिक डेटा टाईप्स पाहणार आहोत. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी काही टाईप्स दिलेले आहेत. त्यातले काही बेसिक डेटा टाईप्स आज आपल्याला पाहायचे आहेत. प्रिमिटिव्ह डेटा टाईप अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. प्रिमिटिव्ह डेटा टाईप मीन्स जे बेसिक डेटा टाईप्स आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी म्हणून लागतात. त्यामध्ये न्यूमरिक आणि नॉन न्यूमरिक असे दोन प्रकार आपल्याला करता येतील. न्यूमरिकमध्ये पुन्हा इंटिजर आहे, इंटिजरमध्ये पुन्हा सॉर्ट आहे, रिअल आहे, रिअलमध्ये फ्लोट आणि डबल, फ्रॅक्शन पॉईंटच्या व्हॅल्यूज जे आपल्याला स्टोअर करायचे आहेत त्याच्यामध्ये फ्लोट आणि डबल दिलेलं आहे. इंटिजर्सचे डेटा टाईप अजून आपण पाहणार आहोत. नॉन न्यूमरिक डेटा टाईपमध्ये कॅरेक्टर आणि बुलियन असे दोन डेटा टाईप्स जावामध्ये अवेलेबल आहेत. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्समध्ये आपण ह्या प्रिमिटिव्ह डेटा टाईप्सचा वापर करून ॲरेज तयार करतो, ते क्लासेसमध्ये आपण वापरतो आणि इंटरफेसमध्ये सुद्धा आपण वापरत असतो. तर बेसिकली डेटा होल्ड करण्यासाठी म्हणून आपण या सर्व प्रिमिटिव्ह डेटा टाईपचा वापर करतो. आणि जावा ही लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे ह्या डेटा टाईप्सचा वापर करून आपण क्लासेस तयार करतो, क्लासेसमध्ये आपण तो डेटा होल्ड करतो. पण क्लासेसमध्ये तो डेटा होल्ड करत असताना किंवा क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये तो डेटा होल्ड करत असताना बेसिकली ह्या प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये डेटा होल्ड होत असतो. किंवा आपण इंटिजरचा ॲरे तयार करतो, कॅरेक्टरचा ॲरे तयार करतो, रिअलचा ॲरे, फ्लोट व्हॅल्यूचा ॲरे आपण तयार करतो. असे वेगवेगळे ॲरेजसुद्धा आपण तयार करतो, ते डिराईव्ह करतो. बेसिक डेटा टाईप्समधून आपण हे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप तयार करत असतो. आता हा डेटा टाईप स्टोअर करण्यासाठी म्हणून किंवा त्याच्यामध्ये काय त्याची साईज ऑक्युपाय करतं त्याचं आपण माहिती घेऊया. न्यूमरिक डेटा टाईपमध्ये बाईट ही एक पहिली कन्सेप्ट आहे. बाईट स्टोअर करण्यासाठी म्हणून एक बाईट ही जागा लागेल आणि त्यामध्ये -128 to 127 या रेंजमध्ये होल नंबर्स स्टोअर होतील. त्याचा पुढचं डेटा टाईप आहे शॉर्ट, की ज्याला 2 बाईट एवढी जागा लागते आणि त्या 2 बाईटमध्ये आपल्याला -32,768 to 32,767 ही रेंज मिळते. 32,000 वजा 32,768 ते 32,767 पर्यंत आपल्याला नंबर्स स्टोअर करता येतात. इंटिजर कॉमनली वापरलं जातं आणि त्या इंटिजरसाठी 4 बाईट्स आपल्याला लागतात. 4 बाईट स्टोअर केल्यानंतर आपल्याला एवढी मोठी रेंज मिळते की जी सी प्रोग्रामिंगच्या पहिल्या 2 बाईट साईजमध्ये 32,000ची मिळत होती, ती आता 4 बाईट झाल्यामुळं एवढी मोठी रेंज आपल्याला जी आहे ती मिळत असते. त्याच्यात पुढे ह्याच्याहीपेक्षा मोठी रेंज आपल्याला ज्यावेळेला लागते त्यावेळेला आपण लॉंग इंटिजर किंवा लॉंग असा डेटा टाईप वापरतो आणि त्या डेटा टाईपची रेंजसुद्धा आपल्या समोर आहे. साधारणतः 19 डिजिट पर्यंतचे नंबर्स आपल्याला इथे ॲक्सेप्ट करता येतात. फ्रॅक्शनमध्ये आपल्याला ज्या वेळेला नंबर्स स्टोअर करायचे असतील किंवा आपला रिझल्ट हा फ्रॅक्शनमध्ये असेल आणि त्याचं 6 डिजिटपर्यंत 6 डेसिमल पॉईंटपर्यंतची ॲक्युरसी आपल्याला चालणार असेल तर आपण फ्लोटमध्ये डेटा टाईप डिक्लेअर करतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त फ्रॅक्शन पॉईंटमधली ॲक्युरसी आपल्याला हवी असेल तर आपण डबल हा डेटा टाईप घेतो आणि डबल डेटा टाईप स्टोअर करण्यासाठी आपल्याला 8 बाईटची आवश्यकता असेल. आपल्याला किती व्हॅल्यू त्याचं असणार आहे, काय रेंजमधलं आपलं इनपुट असणार आहे, त्या रेंजप्रमाणे आपण आपले डेटा टाईप्स व्हेरिएबल्स हे डिक्लेअर करायचे आहेत. कमीत कमी साईजमध्ये जर आपलं काम होणार असेल तर आपण कमीत कमीचा जो डेटा टाईप आहे तो वापरावा. फॉर एक्झाम्पल रोल नंबर किंवा मार्क्स ऑब्टेन बाय अ स्टुडंट इन एनी सब्जेक्ट हे 100च्या रेंजमध्ये असेल तर आपण बाईटमध्ये घ्यावं. जर त्याच्यापेक्षा मोठ्या रेंजमध्ये असेल तर शॉर्टमध्ये घ्यावं आणि त्याच्याहीपेक्षा मोठ्या रेंजमध्ये असेल तर आपल्याला इंटिजर, लॉंग, फ्लोट अशा पद्धतीचं व्हॅल्यू डेटा टाईप निवडता येईल. कॅरेक्टर 2 बाईट आहे की ज्याच्यामध्ये आपण एक सिंगल कॅरेक्टर किंवा लेटर जो आहे तो स्टोअर करत असतो किंवा आस्की व्हॅल्यू स्टोअर करत असतो. तर आपण काही हे प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स डिस्कस केले. हे आपण इनपुट कसं घ्यायचं, आणखीन ते डिस्प्ले कसं करायचं, याची रेंज कशी बघायची याच्यासाठी आपण एक प्रोग्राम करून पाहू आणि त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण चेक करू. इनपुट आणि आउटपुट या दोन्ही गोष्टी आपण चेक करूया. त्याच्यासाठी आपण स्टार्ट करूया नोटपॅड++.
जावामध्ये आपण जे काही वेगवेगळे डेटा टाईप्स आत्ता पाहिलेत त्याचं डेमो बघण्यासाठी म्हणून आपण किंवा त्याचं मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण एक प्रोग्राम लिहूया. आता बाईट व्हॅल्यू जर आपल्याला सगळ्यात लहान आयटम आपण डेटा टाईप जो पाहिलेला होता तो बाईट. आता बाईट व्हॅल्यूसाठी जर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर या पद्धतीने आपण मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्याच पद्धतीने समजा आपल्याला सॉर्टसाठी फाइंड आउट करायचं आहे, डेटा टाईप आहे सॉर्ट, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे बाईट नंतर सॉर्ट असं लिहूया. वेळ वाचावी यासाठी मी कॉपी पेस्ट केलं. त्यानंतर आपण इंटिजर बघूया. इंटिजर समजा त्यानंतर आपल्याला फ्लोट बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय किती आपण मिनिमम व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आणि मॅक्झिमम व्हॅल्यू स्टोअर करू शकतो ती जी रेंज आहे ती बघण्याचा प्रयत्न आपण इथे करतोय. त्याच्यासाठी आपण प्रोग्राम लिहितो आहोत. हा प्रोग्राम लिहून कंपाईल करून रन केलं असता आपल्याला प्रत्येकाची रेंज जी मगाशी आपण पाहिली ती नक्की आहे का हे आपल्याला इथं दिसेल. आणि त्याच्या पुढच्या प्रोग्राममध्ये आपण काय करू की त्याच्या पुढच्या प्रोग्राममध्ये याच्यामध्ये व्हॅल्यूज जर ॲक्सेप्ट करायच्या असतील तर त्या कशा करायच्या ते बघण्यासाठी म्हणून आपण प्रोग्राम लिहू. आपला 5वा प्रोग्राम जो आहे तो रन करायचा आहे आपल्याला. जावा सी प्रोग्राम 005.java. काही एरर असेल तर येईल, काही एरर नाही आहे. प्रोग्राम 005. तर बाईट डेटा टाईपची रेंज मिनिमम व्हॅल्यू आहे -128 मॅक्झिमम 127. सॉर्ट डेटा टाईपची -32,768 टू 32,767. त्याच पद्धतीने इंटिजरची रेंज, फ्लोटची रेंज आणि डबलची रेंजसुद्धा आपल्याला इथे मिळालेली आहे. तर हे सर्व डेटा टाईप्स आणि त्याची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू हे आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत. आता आपण समजा स्कॅनर क्लासचा वापर करून आपल्याला या सर्व काही डेटा व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायच्या असतील आणि त्या आपल्याला डिस्प्ले करायच्या असतील तर ते कसं करता येतील ते पाहूया.